रविवारी वरुणराजा मुंबईकरांवरती मेहरबान झालेला आहे, कारण मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईत आज दमदार पावसानं हजेरी लावली आहे। रात्री मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली। मुंबईच्या दक्षिण भागासह पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झालाय आणि आता महापालिकेचा दावा देखील फोल ठरताना दिसतोय, कारण मालाड पश्चिममध्ये मार्वे रोडवर देखील पाणी साचलेलं आहे। तसंच दादरमधील हिंदमातामध्ये देखील सगळीकडे पाणीच पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळतंय। आज सकाळपासून कुलाबा परिसरात 5 मिलीमीटर तर सांताक्रूज परिसरामध्ये 37 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। शिवाय मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये 91 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरांमध्ये 31 मिलीमीटर इतका पाऊस आतापर्यंत झालाय। दरम्यान आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास समुद्रात मोठी भरती असल्यानं मुंबईत पाणी साचण्याची शक्यता जास्त आहे। आणि या संपूर्ण प्रकरणी मुंबईमध्ये आता जे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्या प्रकरणी आम्ही महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र सध्या तरी त्यांच्याशी संपर्क साधता येत नाहीये। मनश्री पाठक आमची प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मनश्री, मालाडमध्ये देखील काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे, तिकडे हिंदमातामध्ये पाणी साचल्याचं कळतंय। तू आता हिंदमातामध्ये आहेस, काय पावसाचा जोर तिथे बघायला मिळतोय? मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, मात्र पाणीच पाणी चोहीकडे अशी परिस्थिती सगळ्या मुंबईभर आहे। जसं तू म्हटलीस की मालाडमध्ये पाणी साठलेलं आहे। मालाड सबवे असेल, दहिसर सबवे असेल, हिंदमाता आणि परेल ब्रिज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। यामुळे बेस्टने सुद्धा आपल्या ज्या सेवा आहेत, काही बस सेवा, त्यांचे मार्ग बदललेले आहेत। सध्या मी हिंदमाताला आहे, इथली परिस्थिती आपण बघतोय। मुंबईकरांना पहिला मुसळधार पाऊस यंदाच्या वर्षीचा बघायला मिळतोय, त्याच्यामुळे अर्थातच बच्चे कंपनी प्रचंड खुश आहे। लहान मुलं असतील किंवा मोठे असतील, हे सगळेच जण आज सुटीच्या दिवसाचा मुहूर्त साधून पावसाचा आनंद लुटताना दिसतायत। मात्र हा सुटीचा दिवस नसता तर मात्र मुंबईकरांचे पहिल्याच मुसळधार पावसात मोठे हाल झाले असते हे निश्चित। सध्या ठिकठिकाणी पाणी तर साठलेलं आहेच, बेस्टने देखील आपले मार्ग बदललेले आहेत। शिवाय सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे ही देखील उशिराने धावते। कळवा स्टेशनवर काही प्रमाणात पाणी साठल्याचं कळलेलं होतं आणि त्याच्यामुळे सेंट्रल रेल्वे ही उशिराने धावत होती। साधारणतः 15 ते 20 मिनिटं रेल्वे सेवा ही उशिराने होती। मात्र आता सध्या शहर भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, मात्र पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात मात्र पावसाचा जोर हा कायम आहे। दिवसभरात म्हणजे येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे तू जसं मगाशी सांगितलंस की दुपारी मोठी भरती आहे, त्याच्यामुळे मुंबईकरांना कदाचित आज सुटीचा दिवस म्हणून भरतीची मजा ही लुटता येईल। मात्र ही मजा लुटताना डिझास्टर कंट्रोल विभागाने हे सांगितलेलं आहे की मुंबईकरांनी पावसाचा आनंद जरूर घ्यावा, मात्र त्याचबरोबरच सावधानता सुद्धा बाळगावी, आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी। सध्या ठिकठिकाणी पाणी साठलं असलं तरी वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम दिसत नाहीये, कारण रविवारचा सुटीचा दिवस आहे, त्याच्यामुळे अर्थातच वाहतूक रस्त्यावरती कमी आहे। रेल्वे स्टेशनवर सुद्धा थोडीफार गर्दी आपल्याला जाणवत असली तरी सुद्धा मोठा फटका त्याचा मुंबईकरांना बसत नाहीये, कारण चाकरमानी हे आज घरी राहणं पसंत करतायत। सुटीचा दिवस असल्या कारणाने ते कदाचित पावसाचा आनंद लुटायला बाहेर येऊ शकतील। त्यामुळे आजचा मुंबईकरांचा पावसाचा हा दिवस असला तरी सुद्धा पावसाची मजा लुटण्याचा दिवस आहे। मात्र जर हीच परिस्थिती कायम राहिली, मुंबईच्या रस्त्यांवरती पाणी हे असंच कायम राहिलं तर कदाचित मुंबईकरांची उद्याची आठवड्याची सुरुवात मात्र निश्चितपणे पावसामुळे खराब होऊ शकते। निश्चित मनश्री, मात्र या पावसामुळे, मोठ्या पावसामुळे महापालिकेचा जो नाले सफाईचा दावा होता, मुंबईत पाणी तुंबणार नाही हा जो दावा होता, तो पुन्हा एकदा खोटा ठरताना दिसतोय। नक्कीच नालेसफाईचा दावा तर खोटा ठरतोच आहे, मात्र त्याच्याबरोबर आणखी एक दावा खोटा ठरतोय, ते म्हणजे मुंबईतले पंपिंग स्टेशन किती चांगल्या प्रकारे काम करतायत हे आपल्याला या हिंदमाता परिसरात उभं राहिल्यानंतरच कळतंय। कारण हिंदमाता मध्ये पाणी भरण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। वर्षानुवर्ष हिंदमातालाच सगळेजण येतात आणि अशा प्रकारे आपण पाणी भरताना बघतो। हिंदमाताला आतापर्यंत खूप सोयी निर्माण करण्यात आला, पंपाची कॅपॅसिटी वाढवण्यात आली, पाईपची साईज वाढवण्यात आली, ब्रिटानिया पंपिंग स्टेशन सुद्धा उभारण्यात आलं। मात्र तरी सुद्धा हिंदमाताचा हा जो सखल परिसर आहे त्यामध्ये पाणी साठतंच।
त्यासोबतच समान परिस्थिती आहे ती म्हणजे परेलमध्ये परेल ब्रिजच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। त्याचप्रमाणे मुंबईतले जे पश्चिम उपनगरातले सबवेज आहेत, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे मालाड सबवे आणि दहिसर सबवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे मुंबई महापालिकेचा जो नालेसफाईचा दावा आहे त्यासोबतच जे पंपिंग स्टेशन नव्याने उभारण्यात आले त्यांची कॅपॅसिटी वाढवण्यात आली, हा जो दावा आहे तो पूर्णपणे पहिल्याच मुसळधार पावसात फोल ठरताना आपल्याला बघायला मिळतो। निश्चित मनश्री, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।